आणि पाहुण्यांचे आणि खेळाडूंचे मी येथे शब्दसुमनाने स्वागत करतो। स्वागताचा कार्यक्रम मागेच मोठा झालेला आहे, त्यामुळे त्याच्यात वेळ न घालवता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। मोरे साहेब, मनोज मोरे, चेतन मोरे मंचावर यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व संघ मालकांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। तुषार मोरे आणि उमेश राऊत डहाणू संघ दुसरा संघ मोरे जय अंबे वॉरियर्सचे संघ मालक यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। दोन दिवस झाले आपण आपला हा क्रिकेटचा थरार अनुभवतोय आणि आपण आजच्या ह्या शेवटच्या दिवशी समारोपाच्या दिवशी बहुसंख्येने उपस्थित आहात। खरंच एक भव्य दिव्य स्पर्धा डहाणू येथे यजमानपद आल्याने वडक्ती येथील वंदे मातरम मैदानावर खेळवण्यात आली आणि ज्याप्रमाणे आपल्या समाजाचा एक सण असतो त्याप्रमाणे सणच आहे असं सांगायला हरकत नाही। मागे आम्ही गावात पत्रिका वाटत होतो, माझ्या समवेत एक माझा मित्र होता आणि तो मी सांगितलं मी नेहमीच पत्रिका देत असतो, आज तू पत्रिका द्यायचं आहे। त्याने पत्रिका देत असताना सर्वांना सांगत होते की आपल्या समाजाचा सण आहे आणि या सणासाठी 2 दिवस तुम्हाला वेळ काढून तिथे यायचं आहे। तर हा आपला महोत्सव आहे, आपल्याला एकत्रित करण्याचा दृष्टिकोन आहे आणि या दृष्टिकोनातून आपण सर्व एकत्र आलेलो आहात। 2 दिवस झाले आम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे आपली सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आम्ही थोडंसं मैदान लांब घेतलं, यजमान डहाणू संघाकडे मैदान उपलब्ध नसल्यामुळे थोडंसं मैदान लांब घेतलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। यापुढे आपल्याला त्रास होणार नाही याची नक्कीच काळजी रोहिदास क्रीडा मंडळाकडून घेतली जाईल याची शाश्वती देतो। मागच्या 9 वर्षात आपण हा क्रिकेटचा थरार अनुभवत आहात। याचसोबत मागे सांगितल्याप्रमाणे आपण वैद्यकीय मदत, वैद्यकीय कॅम्प आणि कोविडमध्ये जे गरिबांना मदत केली जाते तशी मदतसुद्धा आपण आपल्या ह्या माध्यमातून केलेली आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा ज्याप्रमाणे आपले प्रेरणास्थान, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ असलेले दीपक खांबित साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महिलांची स्पर्धा प्रत्येक गावातील संघ बनवून घेण्यात येईल। तसेच त्याच दिवशी त्याचसोबत अबाव 45च्या मॅचेससुद्धा घेतल्या जातील आणि महिलांसाठी मेडिकल कॅम्प तसेच पुरुषांचं किंवा महिलांचं एकत्रितपणे आपण ब्लड डोनेशन कॅम्पची सुद्धा पुढे प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते आपण फक्त क्रिकेटपुरती मर्यादित न राहता त्याची सुद्धा आपण पूर्तता करूया पुढे। त्यासाठी आम्हाला तुमची साथ लागेल आणि ती आपण नक्कीच द्याल, ज्याप्रमाणे आतापर्यंत 9 वर्ष झाली देत आहात। पुढचं वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे, 10वं वर्ष आहे आणि या 10व्या वर्षात आपण पदार्पण करणार आहोत एक मोठा सोहळा आपण या 10व्या वर्षी चांगल्या मैदानावर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। तर नक्कीच एका चांगल्या मैदानावर ज्या मैदानावर आपल्याला खरोखर हा क्रिकेटचा थरार अनुभवायला मजा येईल आणि लांब होणार नाही याचा नक्कीच प्रयत्न रोहिदास क्रीडा मंडळाकडून केला जाईल। आपण जास्त वेळ न घेता आपण प्रेझेंटेशनसाठी वळूया। आमच्या मंडळाचे खजिनदार मान्य श्री संतोष जाधव साहेब तसेच डहाणू तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव साहेब यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतो, त्यांनी पुढचा कार्यक्रम करावा अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद योगेंद्र। रोहिदास प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला आपण आता सुरुवात करतोय। तत्पूर्वी योगेंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे डहाणू संघाला यजमानपद मिळाल्यानंतर आमच्याकडे मैदानाचा पर्याय नव्हतं, परंतु हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे ते वंदे मातरम क्रीडा मंडळ, जय अंबे वंदे मातरम क्रीडा मंडळ या मैदान आम्हाला या स्पर्धेसाठी उपलब्ध झालं आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो।
मी या मंडळाचे अध्यक्ष मान्य श्रीयुत जिग्नेश मोठे यांना या ठिकाणी मंचावर उपस्थित राहण्याची विनंती करतोय। ते जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे। जिग्नेश मोठे जर मैदानावर असतील तर त्यांनी कृपया मैदानावर यायचं आहे, मंचावर यायचं आहे। त्याचप्रमाणे उपाध्यक्ष श्रीयुत निलेश आगरी त्यांनी आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली पंचगिरी सुद्धा केलेली आहे, त्यांनी सुद्धा कृपया मंचावर यायचं आहे, त्यांना मी विनंती करतोय। त्याचप्रमाणे या मंडळाचे पदाधिकारी श्रीयुत कपिल मोठे आणि श्रीयुत सूरज माच्छी हे सुद्धा जर मैदानावर असतील तर कृपया त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। नाव घेऊन टाकू ना। आजच्या आपल्या पारितोषिक वितरणाला आपल्याला जे मान्यवर लाभलेले आहेत, जे मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांची ओळख मी सर्वांसमोर करून देतोय। श्रीयुत मधुकर वनमाळी आमच्या डहाणूचे जावई आणि आमच्या डहाणूत सध्या वास्तव्यास असलेले श्रीयुत मधुकर वनमाळी यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये लागणारे हे संपूर्ण आकर्षक चषक उपलब्ध करून दिलेले आहेत, त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे। श्रीयुत मधुकर वनमाळी यांनी आकर्षक असे चषक आपल्याला स्पर्धेला उपलब्ध केलेले आहेत। त्यानंतर गाव पंचायत मंडळ बावळेचे उपाध्यक्ष श्रीयुत संदीप जाधव, गाव पंचायत मंडळ वरोरचे अध्यक्ष श्रीयुत जगदीश वनमाळी, श्रीयुत नरेश वनमाळी माजी उपाध्यक्ष डहाणू तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ, श्रीयुत अशोक जाधव माजी अध्यक्ष गाव पंचायत मंडळ बावडे, श्रीयुत भूषण वनमाळी माजी सचिव गाव पंचायत मंडळ उमरोळी, बाळकृष्ण वनमाळी कार्याध्यक्ष गाव पंचायत मंडळ उमरोळी, काशीनाथ मोरे सामाजिक कार्यकर्ते डहाणू, श्रीयुत यादव मोरे माजी अध्यक्ष गाव पंचायत मंडळ डहाणू, डहाणू गावचे जावई श्रीयुत सुनील नांदगावकर ज्यांनी आपल्याला आपल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भोजन व्यवस्थेसाठी खूप मोठं सहकार्य केलं होतं। त्यानंतर आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले डहाणू गावचे दुसरे जावई श्रीयुत संजय बाबर उपनिरीक्षक क्राईम ब्रांच ठाणे। त्यानंतर मंचावर उपस्थित आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्रीयुत राजेश जाधव उमरोळी, कार्याध्यक्ष श्रीयुत योगेंद्र वनमाळी, अध्यक्ष श्रीयुत भूपेंद्र राऊत आणि आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रत्येक सामन्याला सामनावीराचं बक्षीस या ठिकाणी उपलब्ध करून दिले अशा श्रीमती रुपाली मोरे डहाणू हे मान्यवर आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत। श्रीयुत प्रवीण कापसे हे सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत, नेहमी आपल्याला मदत सुद्धा करतात त्या स्पर्धेकरिता। त्याचप्रमाणे आपल्या या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपल्याला मदत करणारे सर्व संघमालक अविकेतन फायटर संघाचे संघमालक श्रीयुत वसंत जाधव, श्रीयुत पंढरीनाथ जाधव, रोहिदास वॉरियर संघाचे संघमालक श्रीयुत जगदीश जाधव आणि श्रीयुत अजित पाटील, मोरे फायटर संघाचे संघमालक श्रीयुत मनोज मोरे आणि श्रीयुत चेतन मोरे, कल्पेश ब्रास्टर संघाचे संघमालक प्रवीण जाधव आणि भावेश जाधव, प्रियांश इलेवन वरोर या संघाचे संघमालक अरविंद वनमाळी आणि भानुदास सातवे, फ्रेंड्स बावडा संघाचे राजेंद्र जाधव आणि चेतन जाधव अशा सर्व व्यक्तींनी आपल्याला या ठिकाणी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे। विजेता संघाचे जे संघमालक आहेत श्रीयुत कल्पेश मोरे देहेरी आणि उपविजेता संघाचे संघमालक श्रीयुत उमेश राऊत आणि श्रीयुत तुषार मोरे ह्या 8 संघाच्या सर्व संघमालकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आणि आता आपण पारितोषिक वितरणाला सुरुवात करूया। जे खेळाडू मागे उभे आहेत त्यांनी थोडंसं पुढे यायचंय। पारितोषिक वितरणाला सुरुवात करताना आपण सर्वप्रथम जे पारितोषिक देतोय ते पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। आपण गेल्या 2 दिवसापासून बघतोय की या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट असे झेल घेतले, कोणी उंच हवेत उड्या मारून झेल घेतले तर कोणी डाय मारून जमिनीवर लोटांगण घेऊन सुद्धा झेल घेतले गेलेले आहेत। परंतु एक खेळाडू असा आहे, तो एकदम युवा खेळाडू आहे, परंतु त्याने अतिशय उत्कृष्ट असे झेल घेऊन सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं आणि त्या खेळाडूचं नाव आहे उमरोळी येथील युवा खेळाडू कुमार सौरभ प्रफुल्ल जाधव। त्यांनी पुढे यायचंय, त्याला आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक देणार आहोत आणि ते पारितोषिक आपण देणार आहोत आपल्या काळातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असणारे
श्रीयुत जगदीश वनमाळी यांच्या हातून. सौरभ यांनी मंचावर यायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक. पुढील बक्षिसे देण्या अगोदर आपल्याकडून जी 2 बक्षिसं पेंडिंग आहेत, प्रत्येक मॅचचे जे सामनावीर आपण देतो त्यामध्ये उपांत्य सामन्याची बक्षिसं राहिलेली आहेत. पहिला जो सेमीफायनल सामना झाला कल्पेश ब्लास्टर्स विरुद्ध चिन्मय देहेरी, याच्यामध्ये सामनावीर ठरलेला आहे तो 8 चेंडूमध्ये 22 धावा फटकावणारा आशिष गोडकर. उपांत्य सामन्यातील सामनावीर त्याने पुढे यायचंय. त्यांना पारितोषिक देतील श्रीयुत नरेश वनमाळे. त्यांना जयेश कॅटरर्सच्या माध्यमातून एक सुंदर असं टी शर्ट सुद्धा देण्यात येत आहे. दुसरा जो उपांत्य सामना झाला मोरे फायटर्स डहाणू विरुद्ध जय अंबे वॉरियर्स डहाणू, याच्यातील सामनावीर ठरलेला आहे 7 चेंडूमध्ये 27 धावा फटकावणारा दीपेश वनमाळी. त्याने मंचावर यायचं आहे सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी. दीपेश वनमाळी. त्यांना पारितोषिक देतील श्रीयुत अशोक जाधव. फायनलला नाही. त्यानंतर पुढील जे बक्षीस आहे, या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार मारून सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा असा जो खेळाडू आहे चौकार किंग. या स्पर्धेत सर्वाधिक चौकार मारलेले आहेत मोरे फायटर संघाचा महेश मोरे. 13 चौकार त्याने मारलेले आहेत. त्याने पुढे यायचं आहे आणि आपले पारितोषिक घ्यायचं आहे. महेश मोरे. जर तो उपलब्ध नसेल तर त्याचं पारितोषिक घेण्यासाठी त्याच्या प्रतिनिधींनी यायचं आहे. त्यांना पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय श्रीयुत यादव मोरे यांना. मोरे फायटर संघातून कोणत्याही खेळाडूने येऊन घेतलं तरी चालेल. त्यांचे संघ मला कसं येत आहेत. त्यानंतर पुढील जे पारितोषिक आहे सिक्सर किंग, ज्याने सर्वाधिक षटकार मारलेले आहेत आणि सर्वांना माहितीच असणार की हा खेळाडू कोण असणार आहे. कल्पेश ब्लास्टर संघाचा कुणाल मोहिते याने एका सामन्यामध्ये अर्धशतक सुद्धा झळकवलं होतं आणि एकंदरीत 8 षटकार या स्पर्धेमध्ये मारले आहेत. कुणाल मोहिते त्याचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. त्यांचं पारितोषिक देतील श्रीयुत संदीप जाधव. त्यानंतरचं विशेष बक्षीस जे आहे ते अशा खेळाडूने जिंकलेलं आहे ज्याची कोणाला अपेक्षा नव्हती. एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून या स्पर्धेत तो आहे आणि हा जे बक्षीस आहे मॅजिकल स्पेल, म्हणजे सर्वाधिक सुंदर असं गोलंदाजी पृथक्करण ज्याचं राहिलेलं आहे ते म्हणजे आमच्या रोहिदास क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत भूपेंद्र राऊत. मॅजिकल स्पेल सुपर गोलंदाजी या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांना पारितोषिक देतील श्रीयुत भूषण वनमाळी. भूपेंद्र राऊत यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. एका षटकामध्ये 3 गडी बाद करून केवळ 1 धाव दिली होती त्यांनी. पुढील पारितोषिकांकडे वळण्या अगोदर मी या ठिकाणी उपस्थित वंदे मातरम क्रीडा मैदानाचे अध्यक्ष श्रीयुत जिग्नेश मोठे
यांना पुष्पगुच्छ देऊन आपल्या मंडळाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करू इच्छितो. उपाध्यक्ष श्रीयुत राजेश जाधव यांना विनंती आहे, त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहे पुष्पगुच्छ देऊन. जिग्नेश मोठे यांनी पुढे यायचं आहे. उपाध्यक्ष श्रीयुत निलेश आगरी हे त्यांचं हे स्वीकार करतील पुष्पगुच्छ. त्याचबरोबर आपल्या मंडळाच्या वतीने त्यांना एक सन्मान चिन्ह सुद्धा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पंचगिरी केल्याबद्दल सुद्धा मी श्रीयुत निलेश आगरी आणि त्यांचे सहकारी विनेश जोंधळेकर त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. दुसरे पंच जे होते आपल्या स्पर्धेमध्ये देऊन टाका. खूपच सुंदर असं या ठिकाणी पंचांचं काम पाहिलेलं आहे. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. श्रीयुत काशीनाथ मोरे यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे एक विशेष पारितोषिक आमच्याकडे या ठिकाणी आलेलं आहे, ते म्हणजे वरोर येथील युवा खेळाडू यश विकास वनमाळी याच्याकरिता हिमांशू नरेश वनमाळी यांच्याकडून मी यश याला विनंती करतो, त्यांनी कृपया मंचावर यायचं आणि त्या पारितोषिकाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. नरेश वनमाळी साहेब त्यांच्या हातून ते बक्षीस देण्यात येईल. राहुल वनमाळे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक यशला देण्यात आलेलं आहे. खूपच सुंदर असा परफॉर्मन्स झालेला आहे. आता आपण वळतोय या स्पर्धेमध्ये. आपण बघितलं की दोनच संघ अंतिम सामन्यात आले होते, परंतु भाग घेतला होता 8 संघांनी. उर्वरित जे संघ पहिल्या फेरीत, दुसऱ्या फेरीत आणि उपांत्य फेरीमध्ये या स्पर्धेमधून बाहेर झालेले आहेत, त्या सर्व संघांचा या ठिकाणी सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही जे 6 संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत, त्यांच्या या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. सर्वप्रथम अविकेतन फायटर्स तारापूर यांच्या संघ मालकांनी येऊन त्यांचं ते सन्मान चिन्ह स्वीकार करायचं आहे अशी मी विनंती करतो. यश जाधव जर इथे असेल तर त्यांनी यायचं आहे. यश जाधव, हर्ष जाधव यांनी यायचं आहे. ते पारितोषिक देण्यासाठी मी श्रीयुत सुनील नांदगावकर यांना विनंती करतोय. त्यांनी सन्मान चिन्ह अविकेतन फायटर संघाला सुपूर्द करायचं आहे. त्याचप्रमाणे खेळाडूचं मानधन सुद्धा आम्ही सुपूर्द करतोय, त्याचा सुद्धा स्वीकार करायचा आहे. रोहिदास वॉरियर्स चटाळे या संघाच्या प्रतिनिधींनी पुढे यायचंय आपल्या सन्मान चिन्हाचा स्वीकार करण्यासाठी. रोहिदास वॉरियर्स चटाळे संघनायक जरी असतील त्यांनी पुढे आलं तरी चालेल. रोहिदास वॉरियर संघाचे कर्णधार आलाय का हितेश वनमाळे यांनी पुढे यायचंय. श्रीयुत संजय बाबर यांना मी विनंती करतोय, त्यांनी ते सन्मान चिन्ह त्यांना सुपूर्द करायचंय. खेळाडूंचे मानधन आणि सन्मान चिन्ह हितेश वनमाळे जर या ठिकाणी असतील तर पुढे यायचंय आणि पारितोषिक घ्यायचंय. मोरे फायटर्स डहाणू या संघाच्या संघ मालकांना विनंती आहे, त्यांनी कृपया पुढे यायचंय. सन्मान चिन्ह आणि खेळाडूंचं मानधनाचा स्वीकार करायचा आहे. ते सुपूर्द करण्यासाठी मी श्रीयुत योगेंद्र वनमाळे आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष यांना विनंती करतोय.
संघ मालकांसाठी हे सन्मान चिन्ह असणार आहे आमच्या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्याकरता मदत केल्याबद्दल. पुढील संघ आहे कल्पेश ब्लास्टर्स उमरोळी. कल्पेश ब्लास्टरचा जर कोणी खेळाडू जरी इथे असेल तरी त्यांनी पुढे यायचंय. हे सन्मान चिन्ह देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय श्रीयुत अनिकेत मोहिते आमच्या मंडळाचे सदस्य. प्रियांश 11 वरोर यांच्या संघ मालकांनी पुढे यायचंय. श्रीयुत सचिन भोईर. फ्रेंड्स बावडा या संघाला सन्मान चिन्ह देण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री राजेश जाधव बावडे यांना. सर्व 6 संघांचा सन्मान चिन्ह दिल्यानंतर पुन्हा एकदा आपण वळतोय आपल्या पारितोषिक वितरणातील पुढील भागाकडे. तत्पूर्वी आपण काल एक आपल्या ज्येष्ठ खेळाडूंचा सामना पाहिला होता. रॉयल लिजंड्स वर्सेस गोल्डन लिजंड्स. ह्या सामन्यामध्ये जो उपविजेता संघ ठरलेला आहे गोल्डन लिजंड्स त्या संघाचे कर्णधार होते श्रीयुत किशोर जाधव. त्यांनी या ठिकाणी उपविजेता संघाचं पारितोषिक घेण्यासाठी पुढे यायचंय. जर किशोर जाधव उपलब्ध नसतील तर त्या संघातील कोणत्याही खेळाडूने यायचंय. उपविजेता ते पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र राऊत यांना. त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती श्रीयुत देवेंद्र कडवे यांनी. उत्कृष्ट गोलंदाजीचं बक्षीस घेण्यासाठी यायचंय. देवेंद्र कडवे यांनी 1 गडी बाद करून 4 धावा दिल्या होत्या. त्यांचं पारितोषिक घेण्यासाठी पुढे यायचंय. त्यांचा मुलगा या ठिकाणी आलेला आहे त्यांनी पुढे यायचंय आणि ते पारितोषिक देतील श्रीयुत प्रवीण कापसे. कृपया पुढे येऊन ते पारितोषिक द्यायचंय. त्यानंतर अबव 45 मॅचमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांनी 25 धावा ठोकल्या आणि आपल्या संघाला विजयश्री खेचून आणला असे आमच्या मंडळाचे खजिनदार संतोष जाधव साहेब. आणि त्यांना पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय अरविंद वनमाळी यांना मी विनंती करतोय. त्यांना उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक द्यायचं आहे. आणि या 45 वर्षावरील खेळाडूंच्या सामन्यातील विजेता जो संघ ठरलेला आहे रॉयल लिजंड्स त्या संघाचे कर्णधार होते श्रीयुत धनेश कांबी साहेब. त्यांनी पुढे यायचंय विजेता संघाचं पारितोषिक घेण्यासाठी. त्यांचे सहकारी अशोक जाधव हे ते पारितोषिकाचा ठिकाणी स्वीकार करतील. मी श्रीयुत मनोज मोरे सर यांना विनंती करतोय त्यांनी ते पारितोषिक द्यायचंय. आणि श्रीयुत मधुकर वनमाळी यांनी सुद्धा यायचंय. कुमार पार्श्व मधुकर वनमाळी यांच्या सौजन्याने हे आपण चषक या ठिकाणी वाटप करतोय. सर्व बक्षिस पार्श्व वनमाळी यांच्या सौजन्याने आपल्याला दिली जात आहेत याची उपस्थितांनी नोंद घ्यायची आहे. उत्कृष्ट गोलंदाज
अतिशय घातक अशी गोलंदाजी करून आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं. संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 गडी बाद केले. उत्कृष्ट अशा सरासरीने असे जय अंबे वॉरियर संघाचे चेतन मोहिते ठरतायत उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यांना पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्रीमती रुपाली राजेंद्र मोरे यांना. आकर्षक चषक आणि रोख पारितोषिक असं या पारितोषिकाचं स्वरूप असणार आहे. चेतन मोहिते उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. पुढील जे पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये 92 धावा 92 धावा फटकावून आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं असा उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे जय अंबे वॉरियर संघाचाच दीपेश वनमाळी. संपूर्ण स्पर्धेमध्ये 92 धावा फटकावलेल्या आहेत. त्यांना पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्रीयुत मनोहर चापके आणि त्यांच्यासोबत श्रीयुत राजेंद्र जाधव. आकर्षक चषक आणि रोख पारितोषिक सर्वात अंतिम सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपल्या संघाला विजेता ठरवणारा खेळाडू अंतिम सामन्यातील सामनावीर ठरलेला आहे. तो म्हणजे तेजस जाधव चिन्मय टायटन्स अंतिम सामन्यातील सामनावीर. त्याला पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय कुमार पार्श्व मधुकर वनमाळी यांना. त्यांच्यासोबत मधुकर वनमाळी यांनी सुद्धा यायचंय पारितोषिक देण्यासाठी. अंतिम सामन्यातील सामनावीर त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने छाप पाडलेला असा खेळाडू जो आहे त्याला आपण मालिकावीर या पुरस्काराने गौरव करणार आहोत. आपल्या संपूर्ण मालिकेमध्ये आपल्या संघाला त्यांनी विजेता तर बनवलंच. संपूर्ण स्पर्धेत 8 गडी बाद करून 23 धावा त्यांनी बनवल्या. चिन्मय टायटन संघाचे कर्णधार केवल सुर्वे मॅन ऑफ द सिरीज. त्यांना पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत भूपेंद्र राऊत आणि त्यांच्यासोबत उपाध्यक्ष श्रीयुत राजेश जाधव यांनी पुढे येऊन हे पारितोषिक द्यायचं आहे. मालिकावीर खरोखरच गुजरात राज्यातील उंबरगाव संघातून खेळणारा खेळाडू आपल्या खेळाची छाप नेहमी पाडत असतो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्या खेळाडूसाठी. चिन्मय टायटन संघाने प्रथमच याला आयकॉन बनवले आणि विजयी संघ या स्पर्धेतून बनलेला आहे चिन्मय टायटन्स. मधुकरकडे विजय कोणाला द्यायला लागेल ना म्हणून झालं. कल्पेशला घेऊ नाही कल्पेशला नाही काशीनाथ चालेल. उपविजेता संघाचा ठरलेला आहे डहाणू येथील जय अंबे वॉरियर्स. त्या संघाला प्रथमतः आपण या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी मेडल उपलब्ध केलेले आहेत.
ते मेडल देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत भूपेंद्र राऊत, सचिव श्रीयुत सचिन भोईर, कार्याध्यक्ष श्रीयुत योगेंद्र वनमाळी आणि सचिन भोईर यांनी उपविजेत्या संघाला या ठिकाणी मेडल प्रदान करायचे आहेत. उपविजेत्या संघाच्या सर्व खेळाडूंनी कृपया मंचावर यायचं आहे. जय अंबे वॉरियर्स संघाचे सर्व खेळाडू, जय अंबे वॉरियर्स टीम के सभी खिलाड़ी कृपया मंच पर आ जाइए. सभी को यहाँ पर मेडल्स दिए जाएंगे. एक एक करके लाइन में आइए. त्यांच्यासोबत त्यांच्या संघ मालकांनी सुद्धा यायचं आहे. नितीन लासलेल रे बाबा. म्युझिक. तर आपण उपविजेता संघाचा पारितोषिक सुद्धा या ठिकाणी देतोय. पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्रीयुत मधुकर वनमाळी आणि कुमार पार्श्व वनमाळी यांना 35,000 रुपये रोख आणि उत्कृष्ट चषक या प्रकारचं बक्षीस आहे. त्यांचं मानधन सुद्धा देण्यात आलेलं आहे. मधुकर वनमाळी आणि पार्श्व वनमाळी यांनी हे पारितोषिक द्यायचंय. त्यांचा स्वीकार करतील कर्णधार नितीन सातवे आणि त्यांचे सहकारी. उपविजेता संघ ठरलेला आहे जय अंबे वॉरियर्स डहाणू. थँक्यू डीजे. आपण आता पुढील पारितोषिकाकडे जातोय. तत्पूर्वी मी या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरलेल्या संघाचे कर्णधार श्रीयुत नितीन सातवे यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या दिवशी सलग 2 सामने जिंकून उपांत्य सामन्यामध्ये पोहोचणे खरंच खूप मोठं दडपण असतं नितीन. तरी सुद्धा तुम्ही ते दडपण झुगारून लावलेलं आहे आणि प्रथमच या स्पर्धेमध्ये संघमालक ठरलेले आपले उमेश राऊत आणि तुषार मोरे या दोन्ही संघ मालकांना या ठिकाणी आनंदाचा क्षण आणून दिलेला आहे. तर आपल्या या संपूर्ण स्पर्धेतील आपल्या कामगिरीबद्दल, आपल्या संघातील सहकार्यांच्या कामगिरीबद्दल आणि आपल्या या स्पर्धेच्या स्पर्धा कमिटी आणि आपल्या संपूर्ण आयोजनाबद्दल आपल्या या ठिकाणी विचार मांडायचे आहेत अशी मी आपल्याला विनंती करतोय नितीन सातवे. धन्यवाद. सर्वप्रथम मी या ठिकाणी जर हा जो प्रवास आहे जो जय अंबे वॉरियर्सने या ठिकाणी उपांत्य फेरीपर्यंत जो प्रवास केलेला आहे
त्या प्रवासाचं विश्लेषण मी फक्त 2 ह्याच्यामध्ये करेल की जे सुरुवातीच्या सामन्यामध्ये एक चूक माझ्यातून झाली होती आणि मला वाटतं का अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर सुद्धा मी एक चूक केली. तर ह्या 2 ज्या चुका झालेल्या आहेत त्यामधला जो प्रवास आहे तो आमच्यासाठी खूप चांगला गेलेला आहे आणि मी या ठिकाणी सर्व माझ्या संघातील जे खेळाडू आहेत त्यांचे मी ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांना मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पण देतो की आपण फायनलपर्यंत मदल मारलेली आहे. आणि मला असं वाटतं की कोणतंही क्षेत्र असो, खेळ असो किंवा आपलं प्रोफेशनल असो किंवा जीवनातील कोणताही क्षेत्र असो, कधीही कोणताही जो रिझल्ट असतो तो एक प्रोसेसचा बाय प्रोडक्ट असतो. रिझल्ट इज द बाय प्रोडक्ट ऑफ अ प्रोसेस. तर मला असं वाटतं की आमच्या संघाने खूपच सुंदर एका प्रोसेसला फॉलो केलं आणि आम्ही त्या प्रोसेसमुळे आम्ही उपांत्य फेरीपर्यंत जिंकलो. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी डहाणू गावाला यजमान पद मिळाले होते आणि आपण उल्लेख केला त्याप्रमाणे आपल्याकडे मैदान उपलब्ध नव्हते आणि खरं पाहता आपल्या गावातील जो गावकऱ्यांचा जो उत्साह होता, आपण आपल्या गावामध्ये जेव्हा 75वा गणेशोत्सव साजरा करणार अशी आपण घोषणा केल्यानंतर जेव्हा हा विषय घेतला होता तेव्हा गावकऱ्यांचा उत्साह होता की आपण हा यजमानपद आपण करायला पाहिजे, आपण मैदान कुठेतरी उपलब्ध करावा आणि त्यामुळे जिद्दीने आपण या ठिकाणी स्पर्धा भरवण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं की थोडंसं डिस्कनेक्ट झालं कारण की स्पर्धेच्या काही दिवसाआधी मी सुद्धा अवेलेबल नव्हतो आणि आपले काही सहकारी आता गावाच्या बाहेर राहतात म्हणून आपल्याला थोडंसं डिस्कनेक्ट झालं. या ठिकाणी आपल्या अपेक्षेप्रमाणे कदाचित आयोजन होऊ शकलं नसेल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु ही स्पर्धा आयोजित करताना मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की आमच्या गावातील सर्व खेळाडू, आमच्या गावातील सर्व माझे सहकारी गावकरी ह्यांनी ही स्पर्धा भरवण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी भरपूर या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. आणि या ठिकाणी मी विशेष करून जर मी उल्लेख करणार तर माझे मित्र आणि आमच्या गावाचे नेहमी आमच्या बाजूने उभे राहणारे श्री मधुकर वनमाई साहेब ह्यांनी मला वारंवार सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला मी स्पॉन्सरपासून ते आयोजनापासून ते प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला सपोर्ट करणार. आणि मी इकडे उपलब्ध नव्हतो, मी फक्त व्हॉट्सअपवरती कनेक्टेड होतो आणि मधुकर वनमाई हे त्यांचं सर्व काम वगैरे सोडून या ठिकाणी मैदानावरती आले. त्यांनी सगळं मंडप व्यवस्था सर्व काही त्यांनी कामकाज पाहिलं. त्यानंतर आपले मित्र श्री चेतन मोरे यांनी सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर आणण्यासाठी भरपूर अशी मदत केलेली आहे आणि खूप ठिकाणी ते आम्हाला घेऊन पण गेले नाहीत. ते बोलले की मी तुम्हाला प्रॉमिस करतो की तुम्हाला मी एक अमुक रक्कम मी तुम्हाला जमा करून देईल, कारण की आपल्या गावाचा मान आहे तर आपल्या गावाचा मान कुठे पण खालती पडता कामा नये. त्या दोघांनी आपल्याला भरपूर मदत केलेली आहे, इतर खेळाडूंनी पण मदत केलेली आहे. परंतु एक विशेष उल्लेख करावा असा वाटतो की आमच्या डहाणू चॅलेंजर संघातील भाविक मोरे ह्यांनी ह्या स्पर्धेला जी मदत घेतलेली आहे ती आम्ही कमिटी सदस्य असून सुद्धा तेवढी मदत घेऊ शकलेले नाही मिळत. अक्षरशः म्हणजे मैदान बुक करण्यापासून सर्व आयोजन म्हणजे जनरेटरपासून मंडपपासून सगळं सामान आणण्यापासून तर मला असं वाटतं की त्याचा या ठिकाणी या मंचावरती एक छोटासा आपण त्याचा एक दाद घेऊन त्यांना आपण काहीतरी सन्मानित करणे आवश्यक आहे. भाविक मोरे ह्यांनी खूपच मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळेच आम्ही आपल्या कमिटीच्या मीटिंगमध्ये विनंती केली होती की त्याला आपण कमिटीमध्ये सामील करूया, कारण की एक कमिटी सदस्य पण करू शकलेला नाही तेवढी मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांनी दिवस रात्र स्वतःला झोकून देऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आम्हाला मदत केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. योगेंद्र वनमाई ह्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करायचा आहे. भाविक मोरे त्यांनी सुद्धा आम्हाला फक्त एकच गोष्ट सांगितली होती की नितीन बुप्या त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्या गावामध्ये जो यजमान पद आहे, भले मी कमिटी मेंबर नसेल पण मी माझे 100% नाही मी 200% देईल. आणि आमचा गाव जो आहे ह्या ठिकाणापासून खूप लांब आहे तरी सुद्धा ते फ्लाईंगने कधी पण घरी आले तरी पण ते तिकडनं ह्या मैदानावरती रात्री येऊन त्यांनी सर्व व्यवस्था पाहिलेली आहे आणि सर्वच गोष्टीमध्ये आम्हाला त्याचा खूप साथ लाभलेली आहे. आणि पुन्हा एकदा मी आपल्या गावातील सर्व गावकऱ्यांना ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचे मी आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद नितीन सातवे साहेब, खरंच तुम्ही मोलाचं या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे आणि भाविक मोरेबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पुढील पारितोषिक देण्या अगोदर मी या ठिकाणी उपस्थित सर्व मसोली येथील ग्रामस्थ, आपल्या संपूर्ण समाजातील जमलेले सर्व समाज बांधव, आम्हाला अपेक्षा नव्हती खरं म्हणजे मैदान आपल्या डहाणू स्टेशनपासून मसोली गावापासून इतकं दूर असून सुद्धा या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग जो झाला होता त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, सर्व समाज बांधवांचं मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे चिखला वडक्ती येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मैदान उपलब्ध करण्यापासून मैदानावरील क्रीज आखणे, मैदान साफसफाई करणे, जेवण बनवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे, अशा अनेक प्रकारे आम्हाला
चिखला वडक्ती येथील वंदे मातरम क्रीडा मंडळाचे या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत आणि या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत त्या सर्वांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता आपण वळतोय या स्पर्धेतील अंतिम पारितोषिक. अंतिम विजेता संघ जो ठरलेला आहे तो म्हणजे चिन्मय टायटन्स देहेरी. या संघातील सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी आपले मेडल्स घेण्यासाठी रांगेने मंचावर यायचं आहे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर त्यांना हे मेडल प्रदान करतील. संघ मालक आणि खेळाडू सर्वांनी या ठिकाणी रांगेत यायचं आहे. भाविक मोरे कृपया मंचावर या. त्याचप्रमाणे अंतिम विजेता संघाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्रीयुत मधुकर वनमाळे आणि त्यांच्या कुटुंबियांना. अंतिम विजेता संघाला या ठिकाणी 50,000 रुपयाचं रोख बक्षीस आपण देतो या ठिकाणी. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट चषक. उपविजेता आणि विजेता संघाने नोंद घ्यायचे. आपण रोख पारितोषिक या ठिकाणी रोख रकमेच्या स्वरूपात दिलेली आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. आपण अंतिम विजेता संघाचा चषक दिला का तिकडे? चषक देण्या अगोदर मी या ठिकाणी संघाचे कर्णधार केवल सुर्वे आणि संघ मालक श्रीयुत कल्पेश मोरे यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. केवल सुर्वे यांनी या ठिकाणी यायचंय. केवल पहली बार आप आइकॉन बने देहरी टीम के और फाइनल विनर बन गई आपकी टीम. कैसा महसूस हो रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है और मैंने पहले ही बोला था कल्पेश अंकल को, हमारे जो ओनर है, कि जो मैंने प्लेयर सिलेक्ट किए हैं वो 100% एफर्ट डालेंगे और हम लोग ही जीतेंगे. उनको पहले से ही मैंने बोला रखा था. यकीनन आपने जैसे बोला था वैसे करके दिखाया है, लेकिन आप जैसे युवा खिलाड़ी पर भरोसा दिखाकर उन्होंने भी आपके ऊपर काफी बड़ा भरोसा किया था. तो मैं यहाँ पे टीम के ओनर कल्पेश मोरे
इनसे यहाँ पर जानना चाहूंगा कि आपकी टीम लास्ट ईयर फाइनल में पहुंची थी लेकिन वहां पर जीत नहीं पाई थी, लेकिन यहाँ पर जब फाइनल में टीम में पहुंची तो इस टीम को देखकर आपके मन में क्या आया था कि आप ये ट्रॉफी जीत पाएंगे या नहीं? 80% होतं, 20% नव्हतं. म्हणजे मनात नव्हतं की आम्ही फायनल जिंकणारच आहेत. पण आज सकाळी जेव्हा खेळ बघितलं ना तर 100% हे झालं माझ्या मनामध्ये की आम्हीच जिंकणार फायनल. आणि उमरोळी टीम बरोबर जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा तर 110% म्हणजे मायनसमध्ये येऊच नाही शकत आम्ही. आणि त्याप्रमाणे आणि पूर्ण श्रेय पहिले तर आम्ही माझ्या टीमचे मेंबरांना देतो, मी टीम प्लेयरांना. काही यांचीच कोशिश होती माझ्यापेक्षा, माझ्यात फक्त प्रयत्न होते टीम एकत्र करण्याचं, ते मी केलं होतं. आणि याने एकत्र करून मी खेळवलं फक्त. पण आम्ही जे जिंकलो त्याच्या पूर्ण श्रेय म्हणजे टीमचे प्लेयरांना आहे. आयकॉन आणि सर्व प्लेयरांना मी शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. आपण ही जी स्पर्धा खेळली 2 दिवसापासून सलग आपण ही स्पर्धा खेळतोय, खूप मोठं आयोजन आहे, आपल्या समाजातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपला मत या ठिकाणी मांडायचं आहे असं मी आपल्याला विनंती करतो. अच्छा, नाही आयोजन चांगलं होतं. गेल्या वर्षी पण होतं चांगलं, असं नाही बोलत का गेल्या वर्षी म्हणजे थोडं कमी आणि आता जास्त आहे. पण यावर्षी पण चांगलं होतं, आम्हाला आवडलं. जेवणाचं वगैरे वगैरे ग्राउंडचं आणि जे आपले प्रत्येक आधी टीमचे मेंबर वगैरे होते आणि आपले कार्यकर्ता वगैरे आणि खास करून तर तुमचे कार्यकर्त्यांचे आम्हाला खूप आयोजन आवडलं. दरम्यान श्रीयुत भूषण वनमाळी उमरोळी हे सलग 2 दिवसापासून या मैदानावर येत आहेत स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. मैदान जरी दूर असलं तरी त्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. तर त्यांना मी विनंती करतोय आपला मनोगत 2 शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आज जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेचे आयोजक रोहिदास प्रीमियर लीगचे सर्व आयोजक मेंबर्स, क्रीडा रसिक, सर्व महिला मंडळ, नातेवाईक आणि डहाणू गावातील ओरोड गावातील म्हणजे जवळचे गावकरी बंधू, या मॅचसाठी या लीगसाठी जी त्यांनी मेहनत घेतली. आताच सांगितलं की मधुकर वनमाळी, आमचा भाविक म्हणजे एक वाखाणण्याचा कार्यक्रम आहे आणि नाव आहे का बघा आपण तर बुजुर्ग झालो, आपण हे काम करू शकलो नाही, आज पोरं काय करतात हे आपण सर्वांनी जाणीव ठेवावी. आणि नंतर आयोजक संयोजकांना जेव्हा बोलण्याची तुम्हाला संधी मिळेल बोलताना विचार करावं का आपले जे आपण स्टेजवर पदाधिकारी बसतो किंवा आयोजक बसतात, संयोजक बसतात, त्यांना आपण काय बोलायचं हे भानात ठेवायचं. आज ते आपल्याला सर्व गावाला, रोहिदास समाजाला एकत्र आणण्याचं काम आज रोहिदास प्रीमियर लीग करते, हे सर्वांनी ध्यानात ठेवायला पाहिजेत. आणि ही स्पर्धा एवढी म्हणजे सुशिक्षित, तत्पर ही अशी भरवतात, कुठलाही वादविवाद कधीच होऊ देत नाही. तर त्यांना मी माझ्या उमरोळी गावातर्फे आणि माझ्या रोहिदास समाजाचे खूप खूप त्यांचे अभिनंदन करतो. आणि आज ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये आमच्या देहरीचे जो संघ जिंकला, डहाणूचा संघ जिंकला, त्यांना माझ्या उमरोळी गावाकडून, माझ्या कुटुंबियाकडून खूप खूप त्यांचे अभिनंदन. आणि सर्व संयोजक आयोजकांचे आणि आपले जे प्रतिनिधी बसले आहेत त्यांचे सर्वांचे आभार आणि अभिनंदन. धन्यवाद वनमाळी साहेब. तुम्ही केलेलं कौतुक हेच आमच्या कार्याची पोचपावती असणार आहे आणि पुढे सुद्धा अशाच प्रकारच्या स्पर्धा आपल्या समाजात होत राहतील यांची मी तुम्हाला ग्वाही देतो. श्रीयुत अशोक जाधव साहेब हे आजच्या दिवसातील आपला मनोगत व्यक्त करतील. हॅलो. व्यासपीठावर मान्यवर सर्व खेळाडू आणि सर्व क्रीडा रसिक मंडळी, आज आपण हा गेल्या 2 दिवसापासून जो क्रिकेटचा आपण आनंद अनुभवतोय, ह्या 2 दिवसाचा आनंद आपण अनुभवण्यासाठी आपण वर्षभर वाट बघत असतो. आणि ती स्पर्धा
2च दिवसाचा खेळ असतो, परंतु ह्या 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी जी मेहनत ही आपल्या कार्यकारिणी जी संत रोहिदास समाज मंडळाची जी कार्यकारिणी आहे ती जे मेहनत घेते आणि त्यामुळे आज ही जी स्पर्धा आहे ती निर्विवादपणे उत्तम पद्धतीने आज या ठिकाणी संपन्न होते. या सर्वांचं आपण सर्वांनी धन्यवाद मानलं पाहिजे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी जरा जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांचा आभार मानायचा आहे की ही स्पर्धा या ठिकाणी ते करू शकतात. या ठिकाणी आता उशीर झालेला आहे, जास्त न बोलता सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. चला तर आपण वळूया अंतिम पारितोषिकाकडे. मधुकर वनमाळे यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आलेले उत्कृष्ट चषक जिंकलेला चिन्मय टायटन्स देहरी, त्यांच्या संघ मालक आणि संघनायकाने पुढे यायचं आहे आणि या चषक आणि रोख पारितोषिकाचा स्वीकार करायचा अशी मी त्यांना विनंती करतोय. मधुकर वनमाळे आणि कुटुंबीय यांच्याकडून हे उत्कृष्ट असा चषक देण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जोरदार. म्युझिक लावायचं आहे. खूप खूप अभिनंदन चिन्मय टायटन्स देहरी, चॅम्पियन्स, या स्पर्धेचे चॅम्पियन्स झालेले आहेत चिन्मय टायटन्स देहरी.